श्री स्वामी समर्थ। बघा, महिलांनी हळदी कुंकू नाही केले तरी चालेल, पण चुकून सुद्धा लक्ष्मी रूपी या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या कोणालाही देऊ नका, अन्यथा लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेते। महिलांनी वाण वसवा काय द्यावा, कोणत्या वस्तू द्याव्यात त्याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मकर संक्रांतीचा एक दिवस झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीचा जो दिवस असतो तर तो सोडून द्यायचा आहे, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि यानंतर रथ सप्तमी पर्यंत देखील आपण दान धर्म करू शकतो। सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वसवा म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा तर ते आपण करू शकतो। विवाहित महिला ज्या आहेत तर त्या हळदी कुंकाला आपल्या मैत्रिणींना काही वाण देत असतात, पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू आहेत तर त्या देणं टाळायचं आहेत। बघा, महिला रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात की संक्रांतीचा आपण हळदी कुंकू करून टाकूया म्हणून। तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला किंवा पॅकेट म्हणा किंवा सुगंधी केसांचं जे तेल आहे तर ते यंदा आपण देऊ असा विचार चालू असेल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होऊ देऊ नका। तर हे टाळायचं आहे। तुम्ही सुद्धा घरातील एक लक्ष्मीच आहे आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्यतेल किंवा केसांचं सुगंधी तेल म्हणा इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत जर असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जी वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा हळदी कुंकवाच्या वाणामध्ये दान म्हणून द्यायची नाहीये किंवा वाण म्हणून द्यायची नाहीये। तर का तर बघा, बऱ्याच महिला मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना महिला या दिसतात। त्यामध्ये संसार उपयुक्त साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटलं जातं। तर यामध्ये किसनी, बटाट्याचे साल वगैरे काढण्याचं जे किलर आहे, पिझ्झा कटर म्हणा किंवा मेकअपचं साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतं, म्हणून आपण सेफ्टी पिना वगैरे वाणामध्ये देतात। तर अशा टोकदार आणि धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना म्हणा, म्हणजे काय तर त्या टाचण्या पिना म्हटलं तर एक प्रकारचं ते लोखंडच म्हणा। या दिवशी धारदार, टोकदार किंवा लोखंडी वस्तू आपल्याला ते वाणामध्ये देणं हे टाळायचं आहे। याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतील जे केतू आणि शनी ग्रह आहेत तर त्यांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत। असं हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलं आहे। त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा काही दान धर्म करायचं असतं त्यामध्ये काही टोकदार, धारदार, लोखंडी वस्तू या आपल्याला त्या वाणामध्ये अजिबात द्यायच्या नाहीये। यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे बघा, कपडे। मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी किंवा शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथ सप्तमी पर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचं दान धर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान मानला जातो। कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथ सप्तमी येईपर्यंत भरभरून थंडी असते आणि ही जी सर्दी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की ही कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल। त्यामुळे कपड्यांचं दान करताना सुद्धा त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले की खरं काही लोकांना याची मदत होऊ शकते। तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात, कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं। कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो, म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचे धनी म्हणतो। कारण कोणतीही किंमत या सूर्यप्रकाशासाठी आपण मोजत नाहीत। याशिवाय आपले पित्र सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीच्या किंवा रथ सप्तमी पर्यंत हे दान त्यांच्या नावाने केलं तर। पण काही जण काय करतात की नवीन कपडे नाही देत, आपल्या घरामधलेच थोडेफार वापरलेले कपडे असतील तर ते देतात। काही महिला आपल्या कामवाल्या ताईंना मकर संक्रांती निमित्त किंवा हळदी कुंकानिमित्त वाण म्हणून काही वस्तू देऊ तर त्यामध्ये आपण जुने कपडे देतात, पण असे अजिबात करू नका। याचा उलट असा परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो। त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाते। दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलंच वस्त्र द्यायचं असतं, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा। आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला ते परत मिळत असतं, म्हणून देताना चांगलं द्या, म्हणजे आपल्यालाही
त्यातून काही चांगलंच मिळेल, नाहीतर उगीच आपण वाईट खराब झालेल्या गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत, तर त्या दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची, हे सर्वात चुकीचं आहे. यानंतरची पुढची जी वस्तू आहे, महिला मकर संक्रांतीच्या निमित्त हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहात वाणाच्या वस्तू खरेदी करताना आपल्याला दिसतात बघा. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेताना महिला आपल्याला दिसून येतात, कारण स्वस्तात मस्त त्यांना या वस्तू किंवा हा पर्याय वाटतो म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये ते हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गावाच विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान धर्म किंवा वाण देणं या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांनाच खरं वाणवस्वा म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतलेली आहे आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे की भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये किंवा वाणामध्ये द्यायची इच्छा असेल तरी पण आपण तांब, पितळ, चांदी, सोनं याच धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने हे दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याच्या उलटच. दान हे सतपात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कुवतीनुसारच करावं, पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती लक्ष्मीपुत्र होय. तर अशा प्रकारे आपल्याला वाणामध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.